जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। तर आज आम्ही परत कोकणात जातो आहे। माझी ताई आलेली आहे, तर ताई आणि त्यांची फॅमिली आली आहे। तर त्यांनी कोकण कधी बघितलं नाही, तर फर्स्ट टाईम ते कोकणात जात आहे। तर आम्ही त्यांची फॅमिली आणि माझी फॅमिली आम्ही दोन कार घेऊन कोकणात जाणार आहे। कुठे जाऊ ते तुम्हाला कळेलच। तर एक माझी गाडी आहे आणि एक माझ्या भावाची कार आहे, ती ईव्ही आहे। मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी ईव्ही टियागो, टाटा टियागो। तर ती घेऊन जातोय। तर तिचा आमचा अनुभव फर्स्ट टाईमच राहील, कारण की कोकणात मी आतापर्यंत कधी ईव्ही नेली नाही तिकडे, आणि तिकडे मला माहीत पण नाही चार्जिंग स्टेशन कुठे कुठे आहे। तर मी ॲप वगैरे इन्स्टॉल करून घेतले। माझ्या भावानं जे सांगितले मला ते मी ॲप इन्स्टॉल केले माझ्या मोबाईलमध्ये। तर कराडपर्यंत, कोल्हापूरपर्यंत तर भरपूर चार्जिंग स्टेशन आहे। पुढं मग तिकडे घाटामध्ये एकदा बघावं लागतील। घाटात आय थिंक नसतील, पण राजापूर साईडला तिकडं चार्जिंग स्टेशन आहेत। तर ह्या आता दुपारचे जवळपास 3 वाजत आले। आम्ही आता 4 वाजता निघू आणि रात्री 12-1 वाजता पोचू कोकणात। तर चला मग भेटू आपण। तर मित्रांनो, आम्ही आता शिरवळला पोहोचलो। आम्हाला बराच वेळ लागला, पुण्यात खूप ट्रॅफिक होती। तर मी फर्स्ट टाइम आता ही कोकणात गाडी घेऊन चाललो। ईव्ही 100% होती मग अशी घरून चार्ज निघलो तेव्हा, आता 73 राहिली। तर ट्रॅफिक मध्ये बरंच चार्जिंग हे झालं। आम्ही विदाऊट एसी गाडी चालवते, कारण की एसी लावलं तर त्याचं मग ते रेंज खूप कमी दाखवते एसी मध्ये। तर माझी ताई आता फर्स्ट टाइम ईव्ही चालवते। तिच्याकडे आहे गाडी कार, पण ती पेट्रोल आहे। खंबाटकी घाटाच्या पुढे आलोय, आता पोहोचू साताऱ्याला। चार्जिंग करावं लागेल, आता 59% राहिली, तर तेवढ्यामध्ये कराडपर्यंत जाऊ शकते आरामात। तर समोर गेल्यानंतर साताऱ्याच्या पुढे एक हॉटेल अंबिका आहे, तिथं आहे चार्जर, तिथे चार्ज करू। माझी गाडी एक मागून आहे। ताई तर एकदम प्रो आहे, प्रो। कोण म्हणते लेट होणार आहे? आता सांगा। फ्रीस्टाईल भटकंती बॅक सीटवर, नाही तर मी नेहमी ड्रायव्हिंग सीटवर असतो। आज थोडासा आराम द्यायचा किरणला, नेहमी स्वतःच गाडी चालवतोय म्हणून। थँक्यू। आज मला आराम आहे आणि ती चालवते गाडी। नवरा बायको मध्ये कॉम्पिटिशन चालू आहे। बायको जिंकली। नवरा बा काय म्हणता? चला। हा, हे सातारा आहे। सातारा सिटी तिकडे आहे। कराडला पोहोचलो आम्ही आता। इथं 2 चार्जिंग स्टेशन आहेत, टाटाचे आहेत। ते फास्ट चार्जरच आहे, CCS2 25 वॅट, ते पण 25 वॅट आहे ना, सेम 25 वॅट। इथे एक गाडी लागली आहे, तर आमची लावतो इथे। चला, आमचं आहे ना चार्जिंग झालं चालू, थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यात। तर आता आम्ही इथे हॉटेल संगम मध्ये आहे, कराड। चला जेवण करायला जाऊ। तर मित्रांनो, आम्ही आता रात्रीचे 2:30 वाजले। आम्ही पोचलो राजापूरला। चार्जिंगला लावली आहे ईव्ही, तशी गरज नव्हती चार्जिंगची, पण तरी नो रिस्क म्हणून तरी लावून दिली। आम्ही टेस्ट करत होतो हे चार्जिंग स्टेशन। तर हे हॉटेल गुरुमावली आहे आणि इथे 4 झोनचं चार्जिंग स्टेशन आहे, 40 किलोवॅट।
तर फास्ट होते चार्ज आणि जवळच आहे. गोवा मुंबई हायवेला लागूनच हॉटेल गौरी माऊली आहे. इकडे मुंबई आहे आणि इकडे गोवा. तर चांगली सोय आहे. आणि असं एवढं डिस्क्रिप्शन दिलेलं चार्जिंग स्टेशन मी पहिल्यांदाच बघितलं. नाही तर आतापर्यंत कुठंच असे इन्फॉर्मेशन नव्हती कसं लावायचं, कसं बुक करायचं. पण हे व्यवस्थित आहे. स्कॅन पे 4 GB ऑप्शन. तर जे फर्स्ट टाईम करतात त्यांच्यासाठी खूप चांगली माहिती आहे. एकदा वाचलं तुम्हाला समजून जाईल कसं करावं लागतं. तर मित्रांनो, आम्ही 4:30 वाजता पोचलो घरी माझ्या देवगडला. तर आता खूप झोप येते. उद्या भेटू. हाच व्हिडिओ मी कंटिन्यू करतो आणि तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. तर मित्रांनो, आम्ही पोचलो सकाळी 4ला देवगडमध्ये आणि आता जातोय बीचवर. तर रात्रीचा प्रवास चांगला राहिला. चार्जिंगला प्रॉब्लेम नाही आला. कराडमध्ये चार्ज केलं, त्याच्यानंतर राजापूरमध्ये चार्ज करायची गरज नव्हती, पण आम्ही चार्जर टेस्ट करून बघितलं आणि मग घरी आलो आणि घरी पण चार्जिंगला लावली गाडी. तर घरी पण काही प्रॉब्लेम नाही दिला, कारण की इलेक्ट्रिक व्हेकलला चार्ज व्हायला अर्थिंग पण घरात प्रॉपर पाहिजे. तर नाही तर चार्ज होत नाही, अर्थिंग नसते प्रॉपर. पण घरी झाली चार्ज गाडी, 100% झाली. आता आम्ही निघलो आहे बीचवर. तर बीचवर जाऊ, थोडं एन्जॉय करू, त्यांना पण नेऊ. सध्या देवगड बस स्टँडला आहे. तर बघू शकता तुम्ही, चहा पिण्यासाठी आलो आहे आम्ही सलगर चहावर. तर चला मग आता बीचवर. मस्त आहे, असं वाटत नाही एवढा उन्हाळा आहे म्हणून. ऊन आहे, गरमी होते, पण तेवढं नाही अजून. मे बी एप्रिलपासून खूप ऊन स्टार्ट होईल. पण सध्या तरी फ्रेश वाटतं. रात्री पण क्लायमेट चांगलं होतं, थंडी हवा होती. एकदम क्लीन आहे बीच. हे बघा, माझा पाय पण दिसतोय. तर सिंधुदुर्गच्या बीचेस तसेच आहे, एकदम व्हाईट सँड, एकदम क्लीन. जे तुम्हाला रायगडच्या साईडला तेवढ्या ब्लॅक सँडवाल्या आहेत, पण इकडच्या व्हाईट सँड आहेत. उडाले सगळे. जाईन सटकून. तर आमचं खेळून झालं आणि आम्ही आलो हॉटेल निखिलला जेवण करायला. इथं फिश वगैरे, कोळंबी जेवण, पापलेट जेवण, सुरमई जेवण एकदम झकास मिळते, मस्त. मी इथं नेहमीच जेवत असतो हॉटेल निखिलला. तर आता आलो इथे जेवण करू, कारण की खूप भूक लागली. आम्ही बराच वेळ खेळलो. आता दुपारचे 2-2:30 झाले. तर हॉटेल निखिलला आलो आहे सगळे जण. अपनी ऑर्डर नहीं आई अभी तक, है ना? आएगा आएगा.
आमचं जेवण आलंय, कोळंबी फ्राय. हे व्हेजवाले आहेत, आम्ही नॉनव्हेजवाले. तर खूप भूक लागली आहे, आम्ही जेवतो आता. आणि हा व्हिडिओ इथं संपवतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की मला सबस्क्राईब करा. मी खूप मेहनत घेतो, तुम्हाला सकाळी सांगितलं होतं. मी एकटा एडिटिंग करतो, एकटा शूटिंग करतो आणि जॉब पण करतो. तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू मित्रांनो. बाय बाय. बाय बाय.